नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसाद मध्ये. आणि आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर लोमेश बिरुड सर. नमस्कार. न्यूरोलॉजिस्ट, न्यूरो इंटरव्हेन्शन सर्जरी स्पेशालिस्ट ऍट रुबी हॉल. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. सर, आता मी जसं सांगितलं की न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरो इंटरव्हेन्शनल सर्जरी, आपण न्यूरोलॉजिस्ट म्हणजे काय सांगा थोडक्यात पहिले आम्हाला. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे जे ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत त्यांना डील करणारा. आता ब्रेन म्हणजे खूप मोठं ऑर्गन आहे आणि त्याचे प्रॉब्लेम्स काय हे पण समजणं आपल्याला फार गरजेचं आहे. बरोबर बरोबर. तर ब्रेनचे प्रॉब्लेम्स म्हणजे कॉमन आजार जे आहेत त्याच्यामध्ये हेडेक्स म्हणजे डोकेदुखी, त्याच्यानंतर येतात पॅरालिसिस, अर्धांगवायू, पक्षाघात, हे त्याच्यानंतर येतात पार्किन्सन डिसीज ज्याच्यामध्ये कंपन होतं, हातापायांना कंपन होणं. त्याच्यानंतर मेमरी प्रॉब्लेम्स म्हणजे आपल्याला विसरभोळेपणा जो की खूप कॉमन आहे 60 नंतर 70 नंतर. आणि डिफरंट टाईपचे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये अजून एक कॉमन राहिलं म्हणजे इपिलेप्सी, सीझर्स, फिट्स जे आपण कॉमनली बघतो, फिट्स येणं. हे सर्व आजार जे आहेत ते न्यूरोलॉजिकल आजार आहेत. आणि दुसरं मी जे स्पेशलायझेशन केलेलं आहे न्यूरो इंटरव्हेन्शन सर्जरीज. आता फील्ड खूप वास्ट होत चाललेला आहे आणि नवीन नवीन मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट अवेलेबल होत चालल्या आहेत. तर नवीन मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंटमध्ये एंडोव्हास्क्युलर न्यूरो सर्जरी असा एक कन्सेप्ट आहे. जनरली ज्या डॉक्टरांना ब्रेन रिलेटेड ट्रेनिंग मिळालेलं असतं ऑलरेडी, ते ऍडिशनल स्किल सबसेट अचीव्ह करू शकतात आणि या सर्जरीज ज्या आहेत त्या कॅथलॅबमध्ये परफॉर्म करू शकतात. आपण ह्या कोणाकोणाला करतो त्या सर्जरी? ह्या एक मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी आहेत ज्याच्यामध्ये उजव्या साईडच्या मांडीच्या मोठ्या शिरेमध्ये एंट्री करून म्हणजे ग्रॉईंग पंक्चर करून आपण ब्रेनच्या ब्लड वेसल्समध्ये जातो. जसं की ब्लड वेसल्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये ब्लड वेसल ब्लॉक होणे म्हणजे मोठ्या प्रकारातले स्ट्रोक, पॅरालिसिस होणे ज्याच्यामध्ये मानेतली मोठी नस बंद होणे, मेंदूमधल्या मोठ्या नसा, मिडल सेरेब्रल आर्टरी बंद होणे किंवा मागच्या साईडच्या ब्रेन स्टेमच्या बेसिलर आर्टरी बंद होणे, या नसांना ओपन करणं ज्याच्याला आपण जसं कार्डिओलॉजीमध्ये आपण ऐकलं असेल की अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी केलेली आहे, स्टेंट टाकलेली आहे. तशा प्रकारच्या मेंदूच्या पण या सर्जरीज आहेत ज्याच्यामध्ये आम्ही थ्रॉम्बेक्टॉमी म्हणतो या सर्जरीजला, जे की आपण एंडोव्हास्क्युलरली म्हणजे शिरांमध्ये शिरून मेंदूमध्ये जाऊन त्या सर्जरीज परफॉर्म करतो. त्याला खूप काही तुम्हाला स्टिचेस किंवा खूप मोठे काही कट्स वगैरे नसतात, डायरेक्ट वेनद्वारे करू शकता. येस, आपण आर्टरियल पंक्चर्स करतो याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये मिनिमली इन्व्हेसिव्ह म्हणजे 3-4 mm चाच कट असतो. तो पण ग्रॉईंग एरियामध्ये. ब्रेनमध्ये कसेच काही कट्स नसतात. जसं की ब्लड वेसल्सचे प्रॉब्लेम मी म्हणलं ज्याच्यामध्ये नसांची गुंतागुंत होणे, एव्हीएम, आर्टरिओव्हेनस मालफॉर्मेशन्स किंवा जे ब्लड ब्रेनला जात आहे ते परत त्याच सिस्टमने वापस येणे, व्हिनस फिस्टुलाज या प्रकारचे. आणि महत्वाचं अजून अॅन्युरिझम्स. अॅन्युरिझम्स म्हणजे ब्लड वेसल्सला बलून्स बनणे आणि ते जर रप्चर झाले तर बऱ्यापैकी प्राणघातक असू शकतात. तर त्यांच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत यांना ऍडव्हान्स सर्जरीज म्हणतो आपण. आणि ह्या सर्जरीज एंडोव्हास्क्युलरली आपण परफॉर्म करू शकतो. तर ही जी स्पेशलाइज ब्रांच आहे त्याला बेसिकली आपण न्यूरो इंटरव्हेन्शन सर्जरीज म्हणतो. तर आता आपण परत न्यूरोलॉजीकडे वळूया की आता तुम्ही जसं म्हटलं की न्यूरोलॉजीशी रिलेटेड आजार, त्याच्यात सगळ्यात प्रचलित जो आहे तो एपिलेप्सी. येस. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? एपिलेप्सी हा खूप कॉमन न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये पेशंट्सला फिट्स येतात. फिट्स येणं म्हणजे काय की शरीराची अचानक झालेली हालचाल जी की आपल्या डोळ्यासमोर होते, काही वेळा आपल्या डोळ्यासमोरही होत नाही समोरच्या पेशंटला. बऱ्याच वेळा समोरच्या पेशंट म्हणजे ज्या व्यक्तीला हे फिट्स येत असतात त्यांना ते कळतं, कधी कधी कळत सुद्धा नाही. यामध्ये साधारण जर हे फिट्स कंटिन्युअस होत गेले तर मेंदूला इजा होते आणि त्या सिच्युएशन मध्ये पेशंट मोस्ट ऑफ द टाइम इमर्जन्सीमध्ये लँड करतात. आपण त्याला मिरगी म्हणतो. त्याचे कॉजेस काय आहे सर, डायग्नोज कसा करायचा? फिट्स जो प्रॉब्लेम आहे म्हणजे इपिलेप्सी हा जो प्रॉब्लेम आहे हा आपण डायग्नोसिस पेशंटच्या हिस्ट्रीवरच करत असतो. पेशंट स्वतः बऱ्याच वेळा हिस्ट्री देत नाही. त्याचे फॅमिली मेंबर्स किंवा जो पण त्याच्या सोबत होता तो आपल्याला हिस्ट्री सांगतो की याला असा असा प्रॉब्लेम झाला होता. तर तो आपण पूर्ण ऐकून घेतो, अनालाइज करतो, फिजिकल एक्झामिनेशन करतो, न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन करतो पेशंट्सला आणि त्या बेसिसवर आपण त्यांचं डायग्नोसिस इपिलेप्सी आहे असं डिसाईड करतो. ईईजीचा रोल आहे का ह्याच्यामध्ये? येस, ईईजी आणि एमआरआय ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत या आजारांमध्ये. आपल्याला लॉंग टर्म याची पेशंट्सला किती वर्ष ट्रीटमेंट द्यायची, कशी द्यायची आहे, ह्या सर्व गोष्टी एमआरआय वर आणि ईईजी वर आपण डिसाईड करतो. एमआरआय मध्ये जर ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही गाठ असेल किंवा मेंदूला काही डॅमेज झालेला असेल आणि ईईजी मध्ये जर ब्रेनची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी
आपण रेकॉर्ड करतो आणि त्या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर अकॉर्डिंगली त्याप्रमाणे आपण मेडिसिन्स डिसाईड करतो. जसं मी म्हटलं थोडंसं डिटेलमध्ये इपिलेप्सी बद्दल बोलेल, कारण हा खूपच कॉमन आजार आहे. आणि इपिलेप्सी हा जो प्रॉब्लेम आहे दैनंदिन जीवनामध्ये एवढ्या वेळा आपल्या डोळ्यासमोरून येतो किंवा ऐकण्यात येतो आणि त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट होत नाही. बऱ्याच वेळा ह्या इपिलेप्सीचा जो प्रॉब्लेम आहे आपण त्यांना बाबा बुवा काय अंगात आलंय का, असं आलंय का, या विषयाने आपण त्यांना पेशंट्सला, नीडी पेशंटला ट्रीटमेंटच देऊ शकत नाही. पण हा खूप मेडिसिन्सनी ट्रीटमेंट करण्यासारखा आजार आहे. जे काही खूपच स्मॉल सबसेट्स ऑफ पेशंट्स आहेत, म्हणजे 100 मी म्हणेल 5 किंवा 7 पेशंट्स असतील, त्यांना इपिलेप्सी सर्जरीचा पण बेनिफिट होतो. जे की आपण अगेन ती पण एक ऍडव्हान्स सर्जरीज आहेत. त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय करतो की ब्रेन मधल्या कुठल्या न्यूरॉन्सला किंवा कुठल्या टाईपच्या न्यूरॉन्स एरियामधल्या न्यूरॉन्सला प्रॉब्लेम आहे ते आपण आयडेंटिफाय करून त्याला एक्सरसाइज करू शकतो किंवा त्याला त्या सिस्टम पासून वेगळं करू शकतो. त्या इपिलेप्सी सर्जरीज आपण खूप कॉमनली अवेलेबल आहेत आता पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये. खूप फायदा होतो, कारण काही जे सीझर्स असतात म्हणजे फिट्स असतात, तुम्ही 2 गोळ्या द्या, 4 गोळ्या द्या, 8 गोळ्या द्या, तरी सुद्धा कंट्रोल होत नाही. मग त्या पेशंट्सला आयडेंटिफाय करणं, त्यांना अनालाइज करणं, त्यांच्या ब्रेनचे डिफरंट टाईप ऑफ MRIs करणं, त्यांची न्यूरोसायकोलॉजिकल म्हणजे त्यांचं कॉग्निशन कसं आहे ते अनालाइज करणं, या सर्व गोष्टी अनालिसिस करून आपण एक लेवलला पोहोचतो आणि आयडेंटिफाय करतो पूर्णपणे की हा पेशंट इपिलेप्सी सर्जरीने बरा पण होऊ शकतो. त्या एक्झॅक्ट कधी कधी लहानपणापासून असतो किंवा कधी कधी आजकाल 1-2 पेशंट मी असे बघितले की ज्यांना यंग एज मध्ये झाला, त्यांना लक्षात आलं की मला आता एपिलेप्सी आहे. तर हे कसं डायग्नोज करायचा की लहान मुलांमध्ये लहानपणापासून असणारा कसा वेगळा आहे आणि अचानक झालेला कसा वेगळा आहे? बरोबर. तर इपिलेप्सी हा प्रॉब्लेम जसं तुम्ही म्हणालात जन्मल्या बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणाला पण होऊ शकतो. पण त्याची कारण वेगवेगळी असतात प्रत्येक स्टेजला. जसं जन्मलेल्या बाळाला जर मेंदूला ऑक्सिजन इमिजिएटली नाही पोहोचला, म्हणजे बाळ जन्मल्या रडलं नाही, तर त्याला हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज होऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्याला फिट्स येऊ शकतात आणि ती फिट्स मग लाईफ लॉंगच राहतात बऱ्यापैकी. बाळ हळूहळू मोठं होत जातं, ब्रेन विकसित व्हायला लागतो, ब्रेन मधली इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी पण डिफरंट होत जाते. मग पर्टिक्युलरली त्या वयोगृपामध्ये काही इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी जर खूपच इपिलेप्टोजेनिक असेल, म्हणजे फिट्स आणण्यासारखी असेल, तर ते चाइल्डहुड इपिलेप्सी मध्ये पण कन्वर्ट होतात. जसं जसं आपण वय वाढत जातं, मुलं मोठी होत जातात आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतात. काही वेळा हेड इंजुरी होतात, काही वेळा ड्रग ऍडिक्शन्स पण असतात, काही वेळा डिफरंट टाईप ऑफ ऍडिक्शन बिहेवियर असेल, ड्रग ऍडिक्शनमुळे पण फिट्स येऊ शकते, सीझर्स होऊ शकतात. हे झाले यंग एज ग्रुप मधले कारण. जनरली 40 नंतर कधी कुणा पेशंटला स्ट्रोक आला असेल, पॅरालिसिसचा झटका आला असेल, त्याच्यानंतर सुद्धा त्यांना फिट्स येऊ शकतात. मेंदूमध्ये गाठी कधी पण होऊ शकतात, जसं की ब्रेन ट्युमरच्या गाठी होणं, त्याच्यामुळे पण फिट्स येऊ शकतात. वयोमानाप्रमाणे शरीरामध्ये होणाऱ्या चेंजेसमुळे म्हणजे बाकी ऑर्गन फेल्युअर्समुळे सुद्धा फिट्स येऊ शकतात. सो प्रत्येक ग्रुपमध्ये कारणं वेगवेगळी आहेत. तो कुठला पेशंट आपण बघतो आहोत, त्याचा मागचा बॅकग्राऊंड मेडिकल हिस्ट्री काय आहे, त्याच्यावर डिसाईड होतं की हा इपिलेप्सी कुठला आहे. येस, बरोबर. साधारण इंजेक्टेबल फॉर्म ऑफ अँटीइपिलेप्टिक मेडिसिन्स इनिशियली इमर्जन्सी सिच्युएशन्स मध्ये आपण देतो. पेशंट स्टेबल झाले की मग त्यांना ओरल फॉर्म ऑफ अँटीइपिलेप्टिक म्हणजे फिट्स न येण्यासारख्या गोळ्या आपण देतो. बरोबर. म्हणजे असं काही नाहीये की प्रत्येक एज नुसार किंवा प्रत्येकाचा आजार कुठल्या कारणामुळे झालाय त्याच्यानुसार औषध ट्रीटमेंट बदलत असते. बरोबर. कारण लोकांना काय वाटतं की एकदा आता ह्या माझ्या शेजारच्याला गोळी सुरू झाली, लाईफ लॉंग तशीच मला पण सुरू होईल किंवा हीच माझी पण ट्रीटमेंट आहे. बरोबर. हे जे आपल्याकडे आहे प्रचलित की ह्याला जी ट्रीटमेंट आहे तीच मला पण असेल, तर असं नसतं. प्रत्येक केस वेगळी असते. कोणा सर्जरीने नीट होऊ शकता, कोणाला गोळ्यांचा डोस जास्त लागतो, कोणाला नुसत्याच एका गोळीने पण नीट होऊ शकतं. बरोबर. तर हे तज्ञांना विचारल्याशिवाय नाही करायचं. बरोबर. त्याच्यासाठी आपल्या जवळचे जे पण न्यूरोलॉजिस्ट अवेलेबल असतील, मी असं म्हणत नाही की प्रत्येक पेशंटनी पुण्या मुंबईलाच यायला पाहिजे किंवा पुण्यालाच यायला पाहिजे, जे पण जवळचे अवेलेबल असतील न्यूरोलॉजिस्ट त्यांना भेटावं आणि त्याचा एक व्यवस्थित उपचार समजून घ्यावा आणि तो किती वेळ द्यायचा आहे ते समजून घ्यावा आणि खूपच एक्सपर्टची गरज असेल तर त्याप्रमाणे आपण आपली स्टेप घ्यावी. बरोबर. तर आता हे झालं इपिलेप्सीशी रिलेटेड. सर तसंच आता अजून आपले आजार आहेत, पार्किन्सन आहे, अल्झायमर आहे, तर त्यांना पण थोडंसं आम्हाला सांगा. बरोबर. तर पार्किन्सन डिसीज हा पण खूप कॉमन न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. एवढा कॉमन आहे की 100तून 60 वर्ष झाल्यानंतर 100तून एखाद्याला होणार. हा एक न्यूरो डिजनरेटिव्ह आजार आहे.
न्यूरोडिजनरेटिव्ह म्हणजे ब्रेनला आकुंचन पावणं. तर त्याच्यात स्पेसिफिक प्रकारचे न्यूरॉन्स असतात जे डोपामिन नावाचं केमिकल सिक्रेट करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीली मुवमेंट्स या स्मूथ असतात. पण 60 वर्ष झाल्यानंतर काही पेशंट्स मध्ये हे डोपामिन नावाचं केमिकल सिक्रेट करणारे न्यूरॉन्स कमी होतात. त्यामुळे काय होतं की त्यांच्या ज्या बॉडीली मुवमेंट्स आहेत त्या अफेक्ट होतात. मग सर्वात कॉमन लक्षण या आजाराचं आहे कंपावात, म्हणजे हातांना ट्रेमर्स येणं, जे की बसल्या बसल्या येऊ शकतात. काही लोकांना बसल्या बसल्या पिल रोलिंग टाईप ऑफ ट्रेमर्स येतात. दुसरा आहे स्लोनेस ऑफ ऍक्टिव्हिटी. स्लोनेस ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे आधीपेक्षा जास्त वेळ लागतो. पर्टिक्युलर पर्सन जेवण करायला आधी 10-15 मिनिटं घ्यायचे, आता जवळपास अर्धा तास जेवण करत राहतात. कपडे घालायला वेळ लागणं, कुठली पण ऍक्टिव्हिटी आपण जी चालायला वेळ, बरोबर कुठली पण दैनंदिन ऍक्टिव्हिटी जी हा माणूस आधी खूप चांगली करू शकत होता आणि कालांतराने हळूहळू त्याची स्लोनेस ऑफ ऍक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. ही ऍक्टिव्हिटी जेव्हा अशी कमी होत जाते तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपण 2-3 महिने तर असंच विचार करतो की वय झालं आहे, काही त्रास नसेल, म्हणजे काही विटॅमिनची डेफिशियन्सी असेल, हे नसेल, म्हणजे 3 ते 6 महिने, वर्ष याच्यातच चाललं जातं की आपण त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकत नाही. पण साधारण जसंही पेशंटला प्रॉब्लेम वाढत जातो मग ते डॉक्टरांकडे येतात आणि मग तो डायग्नोज होतो की हा यांना पार्किन्सन डिसीज हा आजार आहे. पार्किन्सन डिसीज मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. साधारण 70 ते 80% जे पेशंट्स आहेत ते गोळ्या औषधांनी ठीक होतात, म्हणजे पार्किन्सन डिसीजच्या ज्या गोळ्या आहेत ते. काही पार्किन्सन प्लस आजार पण असतात ज्याच्यामध्ये पेशंट परत पडणं हे होऊ शकतं, त्याच्यामुळे त्यांना तोल जाणं, बरोबर, आणि बॅलन्स न राहणं, बरोबर, विजन मध्ये काही प्रॉब्लेम होणं. काही ऍडव्हान्स पार्किन्सन डिसीज पेशंट्स मध्ये पेशंट्सला हॉल्युसिनेशन्स, डिल्युजन्स किंवा हॉल्युसिनेशन्स पण व्हायला लागतात, ज्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या नाही आहेत त्या पण त्यांना दिसायला लागतात, परसिव्ह करायला लागतात, त्यांना असं वाटतं कोणीतरी त्यांच्याशी बोलतंय, असं पण व्हायला लागतं, इमॅजिनेशन. सो ओव्हरऑल एकंदरीत सांगायचं तात्पर्य हेच की अशा प्रकारचे काही सिम्पटम्स नोटीस झाले असतील तर ते लवकरात लवकर आपण न्यूरोलॉजिस्टला दाखवणं गरजेचं आहे. कारण कुठल्या प्रकारचा पार्किन्सन डिसीज म्हणजे कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे हे आयडेंटिफाय जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. बरोबर. आणि हे ट्रीटमेंटनी स्टेबल राहणारे आजार स्टेबल करू शकतो. बरोबर. आता जसं मी पहिला म्हणलं की हे न्यूरोडिजनरेटिव्ह आजार आहे. न्यूरोडिजनरेटिव्ह म्हणजे ब्रेनचं आकुंचन हळूहळू पावत आहे, जे की वयोमानाप्रमाणे होत जातं. साधारण सर्वांचाच मेंदू 60 ते 70 वर्षानंतर आकुंचन पावायला लागतो. काही लोकांना ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात आकुंचन पावल्यामुळे आणि काही लोकांना काही होत नाही. खरं तर म्हणजे डिपेंड करतं की कुणाचं लाईफस्टाईल कशी आहे, तुमची जेनेटिक हे. बरोबर. आणि कुठल्या प्रकारात ब्रेन ऍट्रॉफी होते त्याच्यावर पण डिपेंड करतं. आपण दुसऱ्या विषयावर बोललो होतो अल्झायमर्स डिसीज. तर जसं पार्किन्सन डिसीज मध्ये डोपामिन नावाचं केमिकल मेंदूमध्ये कमी व्हायला लागतं, ते न्यूरॉन्स कमी झाल्यामुळे. तसं हा जो अल्झायमर्स डिसीज आहे त्याच्यामध्ये मेंदूचा जो मोठा पार्ट असतो, फ्रंटल लोब किंवा टेम्पोरल लोब, याच्यामधले जे ऍसिटिलकोलिन रिसेप्टर, ऍसिटिलकोलिन जे केमिकल्स आहेत त्यांची मात्रा कमी व्हायला लागते. सो त्याच्यामुळे काय होतं की मेंदू मधले जे न्यूरॉन्स आहेत त्यांचं इंटरकनेक्शन लॉस व्हायला लागतं, सायनॅप्सेस लॉस व्हायला लागतात. तर ते जे मेमरीचे सर्किट्स आहेत ते अफेक्ट व्हायला लागतात आणि मग हळूहळू पेशंट्सला मेमरी इम्पेअरमेंट व्हायला लागतं. आणि हे अचानक होतात? नाही, हे अचानक नाही होत. हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. हे अचानक होत नाही, हे ऍक्च्युली हळूहळू होतात. पार्किन्सन डिसीज, अल्झायमर्स डिसीज किंवा कुठल्या पण प्रकारचे अर्ली डायग्नोसिस किंवा अर्ली प्रिव्हेन्शन असं काही आपण सांगू शकतो? बरं. अर्ली डायग्नोसिस हे जे आहे, हा जो वर्ड तुम्ही विचारला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सिम्पटम्स जे आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. जसं की आता तुम्ही फॅमिली केअर गिव्हर आहात, म्हणजे फॅमिलीमध्ये तुमच्या एल्डरलीज आहेत, त्यांच्यामध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल न्यूरोलॉजिकल, जसं आपण म्हटलं की कंपावात होणं, स्लोनेस ऑफ ऍक्टिव्हिटी किंवा मेमरी इम्पेअरमेंट, असे काही सिम्पटम्स असतील तर आपण साधारण लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावं. कारण काही आजार ट्रीटेबल असतात. ठीक आहे. तर अर्ली डायग्नोसिस हे डॉक्टरांना भेटूनच आपल्याला मिळू शकतं. बरोबर. राहिलं दुसरी गोष्ट ट्रीटमेंट, जसं तुम्ही म्हणाल की हे साधारण स्टेबल होतात. मी जसं म्हटलं न्यूरोडिजनरेटिव्ह आजार आहेत ते काही जे सिम्पटम्स आहेत बेसिकली ते 6 महिने, वर्ष, 2 वर्ष स्टेबल राहतात. मग जसं जसं ब्रेनची ऍट्रॉफी व्हायला लागते तसं तसं नवीन सिम्पटम्स पण पेशंटला येऊ शकतात. म्हणजे साधारण हा आजार असा आहे की एकदा तो
आला की तो आपल्याला पायरीला पुजल्यासारखा प्रत्येक वेळेस जाणंच आहे न्यूरोलॉजिस्टकडे. पण मी बघितलंय की ट्रीटमेंट नंतर ऍटलीस्ट आपण त्यांना पेशंटला कसं सांभाळायचं ते तरी आपण त्यांना बरोबर व्यवस्थित. तर ह्या आजारांमध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट तुम्ही म्हणालात, जसं आपण कसं सांभाळलं जाईल, याला म्हणतात ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग. ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग काय आहे की प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या आहेत. जो यंग माणूस आहे त्याला कामावर जायचंय, तिथे परफॉर्म करायचंय, घरी यायचंय, ह्या सर्व गोष्टी. पण जनरली 60 नंतर 70 नंतर जास्त काही काम नसतं पर्सन्सला, अंटिल दे आर व्हेरी ऍक्टिव्ह. ते खूप ऍक्टिव्ह असतील तरच त्यांना असतं. साधारण आपलं रिटायरमेंट नंतरची लाईफ जे आपण म्हणतो ते या 60 नंतरच्या लोकांसाठी असतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग काय असतं, बेसिकली सकाळी उठणं, थोडा व्यायाम करणं, ब्रेकफास्ट घेणं, थोडा न्यूजपेपर बघणं, टीव्ही बघणं, फॅमिली सोबत गप्पा करणं, नंतर दुपारी वॉकला जाणं, जेवण करणं, संध्याकाळी वॉकला जाणं, वापस येणं, थोडं फॅमिली गेट टुगेदर, सोशल गॅदरिंग्स या सर्व अटेंड करणं. याला आपण ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग फॉर त्या पर्सनसाठी. बरोबर. तर आपलं पूर्ण एम जे असतं ना ट्रीटमेंटचं, ते त्यांच्या ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग सारख्या राहाव्या, त्यांना याच्यातून बेनिफिट मिळावा, आणि ही शुड बी हॅपी अँड हेल्दी. हे महत्वाचं आपण त्यांचं सोपं करू शकतो. बरोबर. तर आपल्याला तीच मदत करायची असते. डॉक्टरांकडून प्रॉपर मेडिसिन्स समजून घेणं आणि फॅमिली मेंबर्सकडून त्यांना कसं आपल्याला सुखकर आणि हॅपी ठेवता येईल ते बघणं. अल्झायमर बद्दल बोलत होते सर तुम्ही. अल्झायमर्स हा जो आजार मी जसं म्हणलं की विसरभोळेपणा व्हायला लागतो. डेली ऍक्टिव्हिटीज बद्दल आपण मागच्या पार्किन्सन डिसीज बद्दल मध्ये पण बोलत होतो, तशाच डेली ऍक्टिव्हिटीज एफेक्ट होणं. चाबी कुठे ठेवली विसरून जाणं, कोणाला किती पैसे दिले होते, कोणाकडून किती पैसे वापस घ्यायचे आहेत, या डेली ऍक्टिव्हिटीज या लोकांना खूप असतात. बँकेमध्ये जाणं, बँकेमधले व्यवहार बघणं, सही करणं, सही कशी चुकीची तर नाही केलेली आहे, चेक बाउन्स होणं, किंवा काल काय आपण जेवलो होतो किंवा आज सकाळी काय ब्रेकफास्ट केला होता हे सुद्धा विसरून जाणं. हे साधे साधे जे प्रॉब्लेम्स म्हणजे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात जेव्हा विसरभोळेपणा यायला लागतो तो तेव्हा आपल्याला आयडेंटिफाय व्हायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की यांना कदाचित वयोमानाप्रमाणे सट्या गए आपण जे म्हणतो ना तशा टाईप बोलायला लागतो. पण ऍक्च्युअली जेव्हा असे सिम्पटम्स येतील आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि जसं लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. अनफॉर्च्युनेटली पार्किन्सन डिसीज आणि अल्झायमर्स डिसीज याच्यामध्ये खूप ऍडव्हान्स थेरपीज नाही आहेत, म्हणजे प्रूव्हन नाही आहेत. काही आहेत काही नाही आहेत, पण ते काही सर्वच पेशंटला लागू होतील ह्याचं पण काही नाही आहे. पण जे इनिशियल स्टेज जे आहे पार्किन्सन किंवा डिसीज किंवा अल्झायमर्स डिसीज याच्यामध्ये पेशंट्सला खूप बेनिफिट करणाऱ्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत. साधारण आपण त्या आजाराला ऍडजस्ट होऊन जातो. बऱ्याच वेळा डॉक्टरपेक्षा त्यांच्या पेशंटच्या फॅमिली मेंबर्सला आजाराबद्दल जास्त माहिती होतं, कारण एवढं इझिली इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. इन्फॉर्मेशन केवढं इझिली अवेलेबल आहे, इंटरनेट आहे. आता ह्या अल्झायमर वरती आणि पार्किन्सन वरती मूव्हीज पण खूप झाले, त्याच्यामुळे पण लोकांना त्याचं हे जास्त अवेअरनेस आहे. येस, पण ट्रीटमेंट लवकरात लवकर घेणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घेणं फार गरजेचं आहे. कारण या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या एक प्रकारच्या ज्या मेडिसिन्स आहेत त्याच्यानी ब्रेनवर एफेक्ट होतो. सो प्रत्येक पेशंट जसा वेगळा असतो तसा त्याचा डोसही वेगवेगळा होत जातो असं असतं. त्यामुळे ते रेग्युलर फॉलोअप्सलाच आपल्याला लक्षात येतं. तर आता आपण वळूया स्ट्रोक कडे. तर स्ट्रोक बद्दल सांगाल का सर थोडं, की कसं निदान करायचं, उपचार कसे करायचे? बरोबर. स्ट्रोक हा माझ्या खूप हृदयाच्या जवळचा टॉपिक आहे. का मी सांगतो, कारण जसं मी न्यूरोलॉजी ट्रेनिंगला दिल्लीला होतो इनिशियल माझ्या करिअरच्या फेजमध्ये. सो आमच्याकडे पण इमर्जन्सीमध्ये स्ट्रोकचे पेशंट्स यायचे आणि आपण त्यांना मेडिसिन्स द्यायचो. ब्लड थिनर इंजेक्शन्स त्यावेळेस अवेलेबल असायचे इन द फॉर्म ऑफ अल्टिप्लेस किंवा टेनिक्टिप्लेस अशा प्रकारचे ब्लड थिनर इंजेक्शन्स. पण त्याच्या पुढे काय ट्रीटमेंट हा प्रश्न नेहमीच उद्भवायचा. सो जसं मी माझी ट्रेनिंग संपली, आम्ही रुटीन प्रॅक्टिसमध्ये आलो आणि 2015 नंतर स्ट्रोकमध्ये खूप प्रचंड बदलाव झाला ट्रीटमेंट मोडॅलिटीज मध्ये. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये स्ट्रोक ट्रीटमेंटमध्ये प्रचंड चेंजेस झालेले आहेत. सो त्याच्यानंतर मग मी न्यूरो इंटरव्हेन्शन सर्जरी जे तुम्ही विचारलं त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी गेलो माझ्या 3 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर. एवढ्यासाठीच गेलो की कारण नवीन आपल्याला आत्मसात करणं गरजेचं असतं आणि नवीन गोष्टी आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे कसे बेनिफिट आहे ते कळणार नाही. सो त्यामुळे न्यूरो इंटरव्हेन्शन सर्जरीचा एक स्पेशल सबसेट ऑफ स्किल्स अक्वायर करण्यासाठी मी कोचिंग मध्ये केरळमध्ये वर्षभरासाठी ट्रेनिंगसाठी गेलेलो. सो स्ट्रोक बद्दल सांगायचं म्हणजे की पॅरालिसिस होणं.
साधारण आपण एक सिंपल अॅक्रोनिम केलेलं आहे याच्यासाठी बी फास्ट म्हणून, BEFAST. बी म्हणजे बॅलन्स. अचानक जेव्हा आपण आधीच्या आजारांमध्ये बोलत होतो ते हळूहळू होणारे होते. स्ट्रोक हा अचानक होतो. स्ट्रोक मध्ये अचानक बॅलन्स मध्ये प्रॉब्लेम होणं, व्हिजन मध्ये प्रॉब्लेम होणं, F म्हणजे फेस, अचानक तोंड वाकडं होणं, आर्म म्हणजे हातामध्ये ताकद न राहणं, S म्हणजे स्पीच, जे की आपलं बोलणं अस्पष्ट होणं किंवा बोलणं न समजणं, अफेजिया, आणि T म्हणजे टाइम. फार महत्वाचा फॅक्टर आहे स्ट्रोकच्या ट्रीटमेंटमध्ये, टाइम. सो जे पण अचानक सिम्पटम्स आपल्या शरीरामध्ये जाणवले आहेत, व्हिजन, बॅलन्स, स्पीच, फेस तोंड वाकडं होणं किंवा हातापायाला मुंग्या येणं किंवा विकनेस येणं, हे सिम्पटम्स आपण जेव्हा पण येतील टाइम न घालवता आपण जवळच्या हॉस्पिटलला लवकरात लवकर येणं फार गरजेचं आहे. याच्यासाठी गरजेचं आहे की जेवढ्या तुम्ही लवकर येणार तेवढ्या त्याची ट्रीटमेंट आपल्याला अवेलेबल होणार. सो ट्रीटमेंटमध्ये ब्लड थिनर इंजेक्शन आपण रुटीनली देतो. आता रुटीनली अवेलेबल आहेत आणि मोस्ट ऑफ द इव्हन तालुका प्लेसेसला पण अवेलेबल आहेत. जनरली आपण स्ट्रोक कन्सल्टेशन पण करतो, ज्याच्यामध्ये जो की फिजिशियन असेल तालुका लेवलला, त्यांनी आयडेंटिफाय केलं की या पेशंटला स्ट्रोक आहे, सीटी स्कॅन झाला ज्याच्यामध्ये ब्रेन हेमरेज नाही आहे असं आयडेंटिफाय झालं, ब्लड प्रेशर कंट्रोल असेल पेशंटला, तर आपण हे इमिजिएटली ब्लड थिनर इंजेक्शन देऊ शकतो. आणि जवळपास 30 ते 40% पेशंट्स या ब्लड थिनर इंजेक्शन्सनी इम्प्रूव्ह होऊन जातात. नंतर येतात की जे पेशंट्स आहे ज्यांना मेजर स्ट्रोक असतो, म्हणजे अचानकच पूर्ण वाचा चालली गेलेली आहे, तोंड वाकडं झालेलं आहे, पूर्ण शरीर फिरवलेलं आहे, हात पायामध्ये पूर्णपणे वीक झालेले आहे, ते जनरली पेशंट्स इमिजिएटली येतात. पण जे आधीचे मी सांगितले ते थोडा वेळ घेऊन येतात, पण जेवढं तुम्ही लवकर येणार तेवढा तुम्हाला फायदा होणार. जे पेशंट्सला मेजर स्ट्रोक आहे त्यांच्यासाठी ज्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत, ब्लड थिनर इंजेक्शन तर तुम्ही लावूनच घेतलेलं आहे, मिळालेलंच आहे. त्याच्या पुढची जी ट्रीटमेंट आहे त्याला थ्रोम्बेक्टॉमी म्हणतो. जसं की आपण ग्रॉइनच्या शिरेमधून एंट्री करून, आर्टरीमध्ये एंट्री करून मेंदूच्या मोठ्या नसांना जिथे प्रॉब्लेम आहे ते ओपन अप करायचे आणि त्याच्यानंतर जेवढं ब्रेनला ब्लड सप्लाय चांगला मिळेल तेवढा तो इम्प्रूव्ह होईल. साध्या सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हणजे एखादं झाड आहे, त्याचं तुम्ही खतपाणी बंद केलेलं आहे, ते झाड कोमजणार, विघडणार, बरोबर, पण जसंही तुम्ही त्याचं खतपाणी चालू करणार ते झाड परत जाणार. तसंच स्ट्रोकचं आहे, पण इथे वेळ फार महत्वाची आहे. वेळ आहे तुमच्याकडे फक्त 4.5 ते 6 तास. पहिल्या 6 तासामध्ये या सर्जरीज पॉसिबल आहेत. आता नवीन थेरपीज प्रमाणे काही पेशंट्स मध्ये आपण 24 आवर्स पर्यंत पण या सर्जरीज करू शकतो. सो टाइम विंडो तो वाढलेला आहे, पण याचा अर्थ हा नाही की विंडो वाढलाय म्हणून आपण लेट गेलं तरी चालेल. नाही, लवकरच जायला पाहिजे. फक्त तुम्ही जर 24 तासाच्या आत आले तर आपण ट्रीटमेंट करू शकतो. 24 तासाची विंडो आपण त्यांच्या बाकीच्या कंडिशनमुळे सांगतोय, बरोबर, की थांबावं लागलं तर. येस, किंवा काही वेळा अवेलेबिलिटी नसते. काही लोक 200 किलोमीटर दूर असतात, 500 किलोमीटर दूर असतात, लांबून येत असतात, त्यामुळे ट्रीटमेंट मोडॅलिटी तिथे अवेलेबलच असेल असं गरजेचं नाही आहे. पण साधारण स्ट्रोक मध्ये सांगण्याचं एकच की जसे स्ट्रोकचे सिम्पटम्स येतील आपण लवकरात लवकर हॉस्पिटलला घेणं गरजेचं आहे. आता कुठल्या पण हॉस्पिटलला जाणं नाहीये, प्रॉपर हॉस्पिटलला जाणं, सोय असेल, म्हणजे ऍटलीस्ट फिजिशियन अवेलेबल आहे, सीटी स्कॅनची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि ब्लड थिनर इंजेक्शन तिथे अवेलेबल आहे. ब्लड थिनर मध्ये पण स्पेसिफिक ब्लड थिनर आहे, मोस्ट ऑफ द फिजिशियन्सला आता माहिती आहे. आणि डेफिनेटली न्यूरोलॉजिस्टकडे गेले तर तुम्हाला सर्वच ऍडव्हान्स ट्रीटमेंटच्या बद्दल माहिती मिळूनच जाते. स्ट्रोक मध्ये अजून एक सांगायचं म्हणजे की अचानक होणारे हेडेक्स, म्हणजे जर एखाद्या पर्सनला अचानक हेडेक झाला असेल, म्हणजे एकदम अचानक खूप सिव्हिअर टाईपचं हेडेक, तर नस, जर ब्रेनची नस एखादी रप्चर झाली असेल तर हे होतात. जनरली अॅन्युरिझम रप्चर झाल्यामुळे होतात. तर सबअरॅक्नॉइड हेमरेज हे पेशंट्स दुर्दैवाने कधी कधी हॉस्पिटलला पण पोहोचू शकत नाही. एवढ्या सिव्हिअर हेडेक पण असतो आणि सिव्हिअर टाईपचं ब्रेन हेमरेज असतं. सो सबअरॅक्नॉइड हेमरेज ची ट्रीटमेंट पण आपण एंडोव्हास्क्युलरली अवेलेबल आहे, ती पण आपण करू शकतो. जसं की ब्रेनच्या ज्या ठिकाणी तो बलून अॅन्युरिझम बनलेला आहे त्याला आयडेंटिफाय करून कशा प्रकारचं त्याला ट्रीटमेंट करू शकतो. एक तर आपण एंडोव्हास्क्युलरली त्यांना कॉइलिंग सर्जरी करू शकतो, किंवा जर खूप फिजिबल असेल न्यूरोसर्जनला तर तो क्रॅनिओटॉमी म्हणजे ब्रेनवरच्या उपरचं स्कल बोन हटवून त्याला तिथे क्लिप पण लावू शकतो. हा आजार यासाठी महत्वाचा आहे की तो पण अर्ली आयडेंटिफाय केला तर त्याची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जर तो डिले होत गेला तर ते अॅन्युरिझम्स परत रप्चर होतात आणि जीवाला धोका उद्भवतात. सो ते प्राणघातक, जे मग मी म्हणलं की मोस्ट ऑफ द टाइम ऍक्च्युअली असतातच. 1/3 पेशंट म्हणजे जवळपास 1/3 पेशंट तर हॉस्पिटलला पोहोचत सुद्धा नाही.
पण जसं मी म्हटलं की जोपर्यंत आपण अवेअरनेस नाही वाढवणार तोपर्यंत ट्रीटमेंट आपल्याला नाही मिळणार. सो अचानक जर हेडेक होत असतील, अचानक, हा फार महत्वाचा, अचानक आणि खूप जास्त तीव्र प्रमाणात जर हेडेक झालं असेल तर लवकरात लवकर हॉस्पिटलला येणं गरजेचं आहे. म्हणजे हे किती फ्रिक्वेंटली, की दिवसभरातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा असे जर अचानक होत असतील तर, की तो सडनली होतो आणि थांबतच नाही? करेक्ट, तो सडनली होतो आणि थांबतच नाही, हे फार महत्वाचं. तो सडनली होणार आहे आणि एकदम होणार आहे आणि पेशंट स्वतःच म्हणेल की मला काहीतरी झालं, मला काहीतरी झालंय, तुम्ही हॉस्पिटलला घेऊनच चला. हा एवढ्या प्रकारचा म्हणजे की हा हेडेक थांबत नाही आणि खूप सेव्हिअर, तीव्र, म्हणजे 1 मिनिटापूर्वी त्याला काहीच नव्हतं आणि दुसऱ्या मिनिटाला तो म्हणतोय की मला खूप तीव्र हेडेक होतोय. कधी कधी पेशंट ऑन द स्पॉट अनकॉन्शियस होतात किंवा फिट्स येतात तशा पेशंट्सला, किंवा दुसऱ्या प्रकारचे न्यूरोलॉजिकल इन्सल्ट्स होऊ शकतात. सो द मेन कन्सर्न इज दॅट की तुम्ही त्याला इग्नोर नको करा, लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचा. आता जसं आपण स्ट्रोक बद्दल बोलतोय तसे अजून कुठले न्यूरोलॉजिकल आजार तुमच्या असे कॉमन बघण्यात येतात? तर कॉमनली दुसरा जो आजार आहे तो एक न्यूरोपॅथीचा आहे, पेरिफरल न्यूरोपॅथी, ज्याच्यामध्ये हातापायांना मुंग्या येणं आणि हातापायांमध्ये वीकनेस होणं. जसं की हा आजार पण हळूहळू होणारा आहे, हळूहळू वाढत जातो. साधारण पेशंट्स जर अचानक आणि खूप सेव्हिअर प्रकारात मुंग्या येऊन पूर्ण हातापायाला पॅरालिसिसचा झटका बसला असेल तर जीबीएस सारखा आजार असू शकतो, ज्याच्यात लगेच आपल्याला हॉस्पिटलला येणं आणि ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि काही असतात क्रॉनिक पेरिफरल न्यूरोपॅथीज, ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण आजच्या दिवसांमध्ये डायबिटीस आहे, ज्याच्यामुळे जर अनकंट्रोल ब्लड शुगर्स असतील तर आपल्याला ते पेरिफरल न्यूरोपॅथीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जसं न्यूरोपॅथी मी म्हणलं तसंच नर्व्सच्या ज्याला सप्लाय करतात ते असतात मसल्स, मस्क्युलर प्रॉब्लेम्स, मसल्सची प्रॉब्लेम्स. त्याच्यामध्ये कॉमन जे आजार आहेत त्याच्यात मायस्थेनिया आहे. मायस्थेनिया म्हणजे अचानक फटिगेबल विकनेस, म्हणजे सकाळी तर ठीक होतो मी, संध्याकाळपर्यंत मी खूप थकून जातो, माझी डोळ्याची पलक खाली येऊन जाते किंवा मला 2-2 दिसायला लागतं किंवा मी गळून जातो अक्षरशः. आणि साधारण हे हळूहळू हळूहळू वाढत जातं, एवढ्या लेवलला वाढत जातं की मग मी सकाळच्या वेळेस पण काही काम नाही करू शकत. सो मायस्थेनिया हा पण एक कॉमन आजार आहे, न्यूरोलॉजिकल आजार आहे. आणि गुड थिंग की आता ऍडव्हान्स ट्रीटमेंट जेवढ्या आहेत त्याच्यानी हे आजार बऱ्यापैकी कंट्रोल होतात. जसं जीबीएस म्हणलं मी, न्यूरोपॅथी म्हणलं, तुम्ही जीबीएस म्हणले तर आता आपल्याकडे पुण्यात जीबीएसचा आउटब्रेक झाला म्हणत होते, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? हा, जीबीएसचा आउटब्रेक म्हणण्यापेक्षा कसं आहे, जीबीएस हा एक इम्युन रिलेटेड डिसऑर्डर आहे खरं तर. तो कोणाला पण होऊ शकतो, कुठे पण होऊ शकतो आणि कधी पण होऊ शकतो. ठीक आहे, तर काय होतं की आता जसं पुण्यात आउटब्रेक झाला असं त्यांनी म्हणलंय, पण पुण्यातला जे पण क्राऊड ज्याच्यामध्ये हे आयडेंटिफाय झालेले आहेत आजार, अनफॉर्च्युनेटली त्यांना काही बॅक्टेरियल इन्फेक्शन्स झाले आणि त्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट जेव्हा बॉडी इम्युन रिएक्शन प्रोड्यूस करते, अँटीबॉडीज प्रोड्यूस करते, ते मिसडिरेक्ट झाले नर्व्हसाठी. आणि पुणे आता बऱ्यापैकी खूप डेन्सली पॉप्युलेटेड सिटी आहे आणि तेवढ्या एरियामध्ये खूप प्रमाणात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले जीआय रिलेटेड, आणि त्याच्यामुळे पेशंट्स, आणि गुड थिंग की इमिजिएटली अवेलेबल मेडिकल सर्व्हिसेस आहेत, त्यामुळे ते खूप लवकरात लवकर आयडेंटिफाय पण झाले आणि आपल्याला एक रूट कॉजही मिळाला की कदाचित पाण्याच्या बॅक्टेरियल इन्फेक्शन्समुळे लोकांना हे त्रास झालेले आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं जीआय सिस्टीमला, तुमच्या पोटातल्या आतड्यांमध्ये, आणि त्याचा असर तुमच्या मेंदू आणि नसांवर झाला, म्हणून तो जीबीएस शी रिलेटेड झाला असं आपण त्याला म्हणलो. बरोबर. पण त्याला आपल्याकडे सगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल होत्या आणि तेवढा रिसर्च हे होता, त्याच्यामुळे तो आपण कंट्रोलमध्ये आणू शकलो. बरोबर. अच्छा, तर म्हणजे असे कुठल्याही बॅक्टेरियल इन्फेक्शननी हा आजार होऊ शकतो का, असं आपण म्हणू शकतो का आता त्याला? साधारण आयडेंटिफायबल बॅक्टेरियाज तर आहेतच, जसं ते कॅम्पेलोबॅक्टर जेजुने म्हणा किंवा मायकोप्लाझ्मा बॅक्टेरिया म्हणा, पण कुठल्या पण बॅक्टेरियानी होऊ शकतो असं काही गरजेचं नाहीये. पण आयडेंटिफायबल पण आहेत आणि अनआयडेंटिफाईड पण आहे, आणि व्हायरल पण आहे, कधी कधी वॅक्सिन रिलेटेड पण आहे, आणि कधी कधी काही कारण पण नाही सापडत, कारण ते फक्त अँटीजेन एक्सपोजरची गरज असते. मी जसं म्हटलं ना, इम्युन रिलेटेड प्रॉब्लेम आहे, आपलंच शरीर त्या अँटीबॉडीज तयार करतंय आणि आपल्या शरीरावर ते घातक ठरतंय. त्यामुळे आपल्याला कधी आयडेंटिफाय 50% ऑफ द टाइम आयडेंटिफाय होतं, 50% ऑफ द टाइम नाही होत खरं तर. आणि त्याला ट्रीटमेंट आहे आपल्याकडे. येस, त्याच्यासाठी खूप छान प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. मेडिसिन सॉर्ट ऑफ ट्रीटमेंट का कशी? साधारण 2 प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात. आयव्ही इम्युनोग्लोबुलिन थेरपी, ज्याच्यामध्ये ही इंजेक्शन फॉर्म ऑफ थेरपी आहे.
मॉडरेट टू सेव्हिअर पेशंट्सला आपण ही ट्रीटमेंट चालू करून देतो पेशंट्सला. आणि दुसरी आहे प्लाझ्मा एक्सचेंज. सो प्लाझ्मा एक्सचेंज मध्ये एक प्रकारचं डायलिसिस असतं जे खराब, आपल्या जसं म्हणलं की अँटीबॉडी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, इम्युन रिलेटेड आहे, तर जे खराब रक्त फिरतंय शरीरामध्ये ते काढायचं आणि नवीन भरायचं, काढायचं नवीन भरायचं, असं 4 ते 5 सायकल्स आपण प्लाझ्मा एक्सचेंजनी करू शकतो. आणि आय विल से की 80 ते 90% पेशंट्स या मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंटला बेनिफिट करतात. अनफॉर्च्युनेट काही 10 ते 15% पेशंट्स असतात जे कुठल्या पण फॉर्म ऑफ ट्रीटमेंटला बेनिफिट नाही करत. पण जसं आपण त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट दिली तर हळूहळू ते त्यांच्या नॅचरल रिकव्हरी प्रमाणे इम्प्रूव्ह होतात. बरोबर. जसं आपण म्हणले तुम्ही आता की डायबेटिक लोकांना जास्त आपण न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस असतात, तर ते थोडक्यात त्याच्याबद्दल सांगा. येस, डायबिटीस हा जो आजार आहे ना, शरीरातल्या प्रत्येक सिस्टमला अफेक्ट करतो. शरीरात शुगर जास्त असेल तर ती तुमच्या डोळ्यांपासून किडनीपासून पायापर्यंत अफेक्ट करणार. सो मी फक्त नर्वस सिस्टम बद्दल बोलतो. जसं की डायबिटीसमुळे शुगर जर हाय असेल तर अॅथरोस्क्लेरोसिस वाढायला लागतं. साधारण मानेतल्या नसा कॅरोटिड आर्टरीला अॅथरोस्क्लेरोसिस होऊन स्ट्रोक्स TIA किंवा स्ट्रोक्स होण्याचे चान्सेस असतात. मेंदूमधल्या पण ब्लड वेसल्सला अॅथरोस्क्लेरोसिसमुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यानंतर डायबिटीसमुळे पेरिफरल नर्व्हजला इफेक्ट होतं, जसं न्यूरोपॅथी बद्दल आपण बोललो. पेरिफरल न्यूरोपॅथीमुळे हातापायांना मुंग्या येणे किंवा वीक होणे या प्रकारच्या, आणि पायाचे सेन्सेशन, बोटाचे सेन्सेशन कमी होतात. बरोबर. आणि वेसल्स, व्हास्क्युलर प्रॉब्लेम्स, जसं मेंदूच्या रिलेटेड नसांना अॅथरोस्क्लेरोसिस होईल तसं पायाच्या किंवा हाताच्या पण होऊ शकतं. साधारण पायात कॉमन होतं आणि त्यातल्या पायात न्यूरोपॅथीचा पण प्रॉब्लेम असतो. त्यामुळे काय होतं की त्या लोकांना लागलं ते कळत नाही. आणि डायबिटीस असल्यामुळे जर लागलं असेल तर तिथे इन्फेक्शन खूप प्रमाणात फैलतं आणि डायबेटिक फूट अशा प्रकारचे आजार व्हायला लागतात. सो जसं डायबिटीस हा पूर्णच सिस्टमला अफेक्ट करतो, पूर्ण शरीराला तो खंगाळून टाकतो. सो डायबिटीससाठी पण आपली शुगर वेल कंट्रोल राहणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या जवळचे फिजिशियन म्हणा किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्ट, ग्रंथीचे स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणा, यांच्याकडून आपली शुगर कंट्रोल करून घेणं फार महत्वाचं आहे. जेवढी तुमची शुगर कंट्रोल तेवढी तुमची लॉंगेव्हिटी म्हणजे तुमचं जीवन चांगलं जगण्याची कॅपॅसिटी चांगली. कारण बरोबर. आता महत्वाचा टॉपिक आपण त्याच्यावर येऊ, मायग्रेन. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? मायग्रेन अर्धशिशी म्हणा किंवा रेग्युलर प्रमाणामध्ये फ्रिक्वेंटली होणारे हेडेक्स म्हणा. जसं आपण मागच्या टर्म मध्ये सबअरॅक्नॉइड हेमरेज बद्दल बोललो होतो, जे की अचानक खूप तीव्र प्रकारचं हेडेक होणं, त्याच्या एकदम विरुद्ध मायग्रेन आहे. मायग्रेन मध्ये काय आहे की जे अर्धशिशी किंवा हाफ ऑफ द हेड मध्ये जे पेन व्हायला लागतं ते हळूहळू बिल्डअप होत जातं. साधारण 4 तास 8 तासामध्ये बिल्डअप व्हायला लागतं आणि मग खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं की मग पेशंट म्हणतो की आता मला काहीतरी गोळी घ्यावी लागेल. कॉमनली हा फिमेल्स मध्ये आजार आहे. आणि होतं काय की आपण अंगावर काढत असतो की ठीक आहे काय नाही होत, डोकंच तर दुखतंय ना, थोडं आराम. मला मायग्रेन मी हे करणार नाही, मला मायग्रेन मी आता असं करणार नाही, एवढंच करतात. बरोबर. साधारण पेशंट असंच म्हणतो की ठीक आहे ना, काही जास्त त्रास नाही, मी थोडं झोपलं की मला बरं वाटेल. तर ह्या जो आजार आहे तो जनरली त्याच्यासोबतचे जे सिम्पटम्स आहेत, काही पेशंटला हेडेक सोबत नॉझिया, उलटीसारखं मन होणं, काही लोकांना उलटी होणं, लाईट सहन न होणं, आवाज सहन न होणं, काही लोकांना गर्दी सहन न होणं, उग्र प्रकारचे वास सहन न होणं, अशा प्रकारचे सिम्पटम्स असोसिएटेड असतात. मग हे जे असोसिएटेड सिम्पटम्स आहेत आणि हळूहळू अर्ध्या डोक्यामध्ये वाढलेला जो हेडेक आहे त्याला आपण आयडेंटिफाय करतो आणि जसं की ती पण OPD बेसिसवर ट्रीटमेंट आहे, ती आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो. आता ट्रीटमेंट आपण काही सर्वांनाच करत नाही. ट्रीटमेंट करण्याचे पण स्पेसिफिक इंडिकेशन्स असतात. जसं की कोणाला महिन्यातून एखाद्या वेळेस होतं तर मग आपण त्यांना त्या आजाराबद्दल माहिती देतो. जे पण काही ट्रिगर फॅक्टर्स असतील ते अवॉइड करायला सांगतो आणि गरज असेल त्याप्रमाणे बेस्ट अॅनाल्जेसिक मेडिसिन त्यांना तेवढ्या वेळापुरती देतो. कारण सर्व काही येऊन जाऊन येतं तर ते ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंगवर. कारण हेडेक व्हायला लागला तर तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटीज करू शकणार नाही. जर काम करणारा एखादा पुरुष असेल किंवा महिला असेल ती तिच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करूच शकणार नाही जर तिला हेडेक होत असेल तर. सो तर ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग अफेक्ट नाही व्हायला पाहिजे, हे मेन कन्सर्न असतो आपला. साधारण ज्यांना आठवड्यातून एकदा होतंय, आठवड्यातून 2 वेळा होतंय आणि खूप लॉंग टर्म साठी होतंय, येस, 1 महिना 2 महिना 3 महिने, ठीक आहे, सुरुवातीचा 1 महिना अंगावर काढतात, 2 महिने काढतात. पण साधारण जर 3-4 महिने व्हायला लागलं, खूप फ्रिक्वेंटली व्हायला लागलं, मग त्या पेशंट्सला ट्रीटमेंटची गरज असते. आणि ॲलोपॅथीमध्ये मायग्रेन या आजारावर खूप छान ट्रीटमेंट अवेलेबल्स आहेत. साधारण 80 ते 90% लोक मेडिकल मॅनेजमेंटनी स्टेबल होऊन जातात. काही अनफॉर्च्युनेट पेशंट्सला आपल्याला ऍडव्हान्स थेरपीज द्याव्या लागतात, ज्याच्यामध्ये आपण कधी कधी न्यूरॉलजी ब्लॉक्स देतो
काही काही पेशंट्सला बोटॉक्स ट्रीटमेंट देतो, काही काही रिफ्रॅक्टरी मायग्रेन पेशंट्सला आपण एंडोव्हॉस्क्युलरली पण ट्रीटमेंट करू शकतो. बेसिकली मायग्रेन जसं म्हणलं की मेंदूच्या आवरणावरचा प्रॉब्लेम आहे, तर त्या आवरणाला आपण काही वेळापुरती फक्त शांत करून ठेवतो. जसं की ती पेन सायकल एकदा बंद झाली की मग पेशंटचे सिम्पटम्स कंट्रोल होतात. मायग्रेन सारखेच काही आजार असतात मेंदूशी निगडीत, ते ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया प्रकारामध्ये येतात. सो ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियामध्ये काय होतं की चेहऱ्याच्या एका भागावर सतत पिन प्रिकिंग सेन्सेशन्स होत राहतात आणि ते एकदम खूप तीव्र प्रकारचे असतात, पण ते खूप कमी वेळासाठी असतात. ते राहतात फक्त 1 ते 2 सेकंद, पण ते खूप त्रासदायक असतात. पेनफुल म्हणू शकतो. येस, ते खूपच पेनफुल आणि पिन प्रिकिंग असतात. म्हणजे कोणीतरी एकदम सुई चोपतंय मला, आणि हे खूप फ्रिक्वेंटली होत जातं आणि वाढत जातं. हे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया असतं. आणि त्याला असं स्पेसिफिक नाहीये की डोळ्याच्या जवळ, नाकाच्या जवळ असं काही नाही. हाफ ऑफ द फेस. जनरली डोळ्याच्या खाली असतं ते, डोळ्याच्या वर असेल तर काही डिफरंट प्रकारचे आजार असू शकतात. पण जसं म्हणलं की जर पिन प्रिकिंग फेसवर सिम्पटम्स आहेत आपले आणि कधी कधी त्याच्यामुळे हेडेक्स पण होऊ शकतात, तर ते पेशंट्सला पण ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणतो आणि त्याचे पण ट्रीटमेंट खूप छान प्रकारे अवेलेबल आहे न्यूरोलॉजीमध्ये. आणि जसं मी म्हणलं की हे पण आजार जवळपास 70 ते 80% विथ द हेल्प ऑफ मेडिसिन्स कंट्रोल होऊन जातात. अदर पॅथीज मध्ये पण ट्रीटमेंट्स असतात अवेलेबल. खूप पेशंट्स खूप वेळानंतर आमच्याकडे येतात ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटच्या मदतीसाठी. वेगवेगळ्या टाईपच्या निडलिंग्स करतात लोक चेहऱ्यावर. कधी कधी काही लोकांना एवढा त्रास असतो ते डायरेक्ट केसच कापून घेतात, पूर्ण टक्कल करून येतात. सो मला असं वाटतं की डिफरंट टाईपच्या पॅथीपेक्षा ॲलोपॅथिक ट्रीटमेंट इझिली अवेलेबल आहे आणि टाइम टेस्टेड आहे. सो त्याच्याकडे लोकांनी जास्त भर द्यावा. आणि आजच्या तारखेला न्यूरोलॉजिस्ट जवळपास अवेलेबल आहेत. मी म्हणेल की 100 किलोमीटरच्या रेडियस मध्ये तुम्हाला नक्कीच न्यूरोलॉजिस्ट. तुम्ही आधी न्यूरोलॉजिस्टला भेटा, डायग्नोसिस करा, त्याची ट्रीटमेंट सुरू करा आणि मग तुम्ही अदर पॅथीचा सपोर्ट म्हणून तुम्ही वापर करू शकता. बरोबर. की मेंटेन ठेवण्यासाठी किंवा तुमच्या बाकीचे लाईफस्टाईलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. येस, किंवा तुम्हाला जर ती पॅथी सूट होत असेल तर तुम्ही त्याचाही आधार घेऊ शकता. बरोबर, करेक्ट. तर आता आपण जसं न्यूरोलॉजीशी रिलेटेड बोलतोय, तर न्यूरोलॉजी म्हणजे मेंदू, ब्रेन असं लोकांना प्रचलित आहे. तर सगळ्यांना असं वाटतं की कसं त्याचं प्रिव्हेन्शन कसं करायला पाहिजे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम. बरोबर. ब्रेन हेल्थ बद्दल तुम्ही विचारता इनडायरेक्टली. सो ब्रेन हेल्थ जे आहे ते आपल्या पूर्ण शरीराच्या हेल्थवरच डिपेंड आहे. जेवढं तुमचं शरीर छान तेवढं तुमचं मन छान, तेवढंच तुमचा मेंदू छान. ठीक आहे. तर आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेणं, काही आजार असतील तर त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेणं, हेल्दी लाईफस्टाईल अक्वायर करणं म्हणजे योगा, प्राणायाम, चांगलं फूड खाणं, त्याच्यामध्ये खूप सारख्या ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असणं, सीझनल अवेलेबल फ्रुट्स खाणं, ड्राय फ्रुट्स खाणं, व्यायाम करणं, कमीत कमी दिवसातून 30 ते 45 मिनिट ब्रिस्क वॉक घेणं आणि हे रेग्युलर करणं. परसिव्हरन्स म्हणजे खूप नियमित करणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे मी हा महिना हे केलंय आणि दुसऱ्या महिन्यात मी नाही करणार, तसं नाही चालत. तर ते खूप नियमित, भले तुम्ही त्याच्यातले 50%च करा जे मी सांगितलंय त्याच्यात, पण ते नियमित करा आणि नियमित राहा आणि सतत तुमच्या मेंदूला काही ना काही प्रकारामध्ये एंगेज ठेवा. तुम्ही जे पण काम करत आहात त्याच्यामध्ये पूर्ण मन लावून किंवा त्याच्यामध्ये न्यू स्किल्स अक्वायर करून किंवा नवीन टाईपच्या तुमच्या जे पण तुम्हाला आवडतंय हॉबीज प्रोक्युअर करून, जोपर्यंत तुम्ही नवीन ऍक्टिव्हिटी शिकत राहता तोपर्यंत मेंदू चालनामध्ये राहतं. आणि साधारण जसं माणसाचं आयुर्मानच आहे 65 ते 70 वर्ष, त्याच्यानंतर कुठल्या पण व्याधी होणं किंवा त्रास होणं ते तर आपण ऍक्सेप्ट करतो. पण हे जे आताची जनरेशन झालेली आहे ना ती खूप लवकर होत आहे. बरोबर. तर ते नको व्हावं हेच मेन आहे. तर आपलं जेवढं फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगली, फूड चांगलं, चांगले विचार ठेवणं, मन शांत ठेवणं आणि ते आपल्या मेंदूला खूप हेल्पफुल राहणार आहे. तर लहान मुलांमध्ये पण मेंदूचे आजार खूप आपण सध्या बघतोय, तर त्याची कारणं काय ना आपण त्यांना कसं ट्रीट करू शकतो? तर लहान मुलांमधले जे मेंदूचे आजार आहेत तर तसं तर ब्रेन हे जे ग्रोईंग ऑर्गन आहे म्हणजे मुलांमध्ये जवळपास ते हळूहळू विकसित होत जातं. आताच्या पॅरेंट्सच्या लाईफस्टाईलमुळे ते मुलांना मेंदूचे आजार म्हणण्यापेक्षा मानसिकरित्या मुलं एवढे स्टेबल नाही आहे. त्यांना एक त्यांची वेळ हवी असते, त्यांना त्यांचा एक ग्रोथ होण्याचा एक फेज हवा असतो. आणि अनफॉर्च्युनेटली कोविड नंतर बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यामुळे
आताची जी चाइल्ड जनरेशन आहे त्यांना आपण फारसा वेळ देऊ शकत नाही आहोत. तर ते महत्वाचं आहे तो पार्ट. कारण काय की जे आजार व्हायचे आहेत ते त्यांना कालांतराने होतात. त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही आहे चाइल्डमध्ये. त्यांची बर्थ आणि त्यांचं वॅक्सिनेशन आणि फूड ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित ठेवल्या, ऍक्टिव्हिटी व्यवस्थित ठेवल्या, त्यांचं स्कूलिंग, त्यांचं एज्युकेशन आणि त्यांचं फिजिकल ऍक्टिव्हिटी ह्या जर व्यवस्थित ठेवल्या तर ते बाळ किंवा मूल खूप चांगल्या प्रकारात विकसित होतं. आणि काही बिचारे अनफॉर्च्युनेट असतात ज्यांना मेंदूच्या रिलेटेड व्याधी होतात, तर त्यांच्यासाठी सरकार पण खूप प्रेरणादायी त्यांचं करतात. आणि साधारण 14 वर्षाच्या खालील बालकांना मेंदू रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर सरकार पण हेल्प करते. सो आपण जसं मी म्हटलं की लवकरात लवकर निदान करणं आणि त्याची ट्रीटमेंट घेणं हे फार महत्वाचं. तर आता आपण जसं म्हणतोय तसं मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही बोलले, तसं मानसिक आरोग्याचा न्यूरोलॉजीचा काही संबंध आहे का? हो, खूप संबंध आहे. कारण कधी कधी काय होतं की काही लोकांना ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात आणि ते पेशंट मानसिक रोग डॉक्टरांकडे पोहोचून जातात. सो साधारण मानसिक रोग डॉक्टरांची जी ट्रेनिंग असते ते त्याप्रमाणे त्यांना ट्रीट करत जातात. आणि मग न्यूरोलॉजिकल आजार डायग्नोज व्हायला वेळ लागतो. असा कुठला एखादा स्पेसिफिक सांगता येईल का जो सारखा असा असतो ब्रेनशी रिलेटेड, न्यूरोलॉजीशी रिलेटेड, पण त्याला मानसिक म्हणून आपण ट्रीटमेंट देत असतो? कॉमन आजार जो आहे तो ऑटोइम्युन एन्सेफलायटिस आहे. ऑटोइम्युन एन्सेफलायटिस मध्ये होतं काय की सुरुवातीला मेंदूवर ज्या भागावर अफेक्ट होतो ते आपलं बिहेवियर कंट्रोल करणारा पार्ट आहे. बरोबर. तर मग बिहेवियर जर प्रॉब्लेम असेल तर आपल्याला असं वाटतं की पेशंटला मानसिक प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे सतत चिडचिड होणं, राग येणं, म्हणजे हे जे सिम्पटम्स आहेत ते गेल्या बऱ्याचशा मानसिक आजारांशी सिमिलर असतात. बरोबर. किंवा त्यांना बरोबर हॉल्युसिनेशन्स होणे, त्याच्यामध्ये व्हिज्युअल, ऑडिटरी अशा प्रकारचे हॉल्युसिनेशन्स होणे. आणि मग जसं जसं हा वाढत जातो, जसं आता इनिशियल स्टेजला आपल्याला वाटतं की मानसिक त्रास आहे म्हणून आपण सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट घेतो आणि त्यांच्यानंतर जसं जसं हा वाढत जातो त्याप्रमाणे आपण मग ऍट एंड स्टेजला न्यूरोलॉजिकल येतो. तर त्याला आपण न्यूरोलॉजिस्टला एकदा भेटलं पाहिजे आणि निदान करून घेतलं पाहिजे की हा न्यूरोलॉजीशी रिलेटेड आहे का मानसिक. बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही मानसिक आजाराबद्दल जातात भेटायला त्यासोबतच एखाद्या वेळेस मला असं वाटतं की न्यूरोलॉजिस्टला भेटलं पण फायद्याच ठरेल की काही हा न्यूरोलॉजिकल येस म्हणजे ब्रेन स्ट्रक्चरल रिलेटेड प्रॉब्लेम नाही आहे. कारण ट्रीटमेंट पूर्णपणे डिफरंट होऊन जाते. सर, आता आम्हाला थोडक्यात सांगा की न्यूरोलॉजीशी रिलेटेड तुम्ही हे सगळ्या आजारांबद्दल जे सांगितलं ते की आमच्या ऑडियन्सला टेक होम मेसेज काय द्याल? टेक होम मेसेज माझा हा असेल की आता ब्रेन रिलेटेड किंवा न्यूरोलॉजी फील्ड खूप ऍडव्हान्स झालेली आहे आणि सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट जवळपास अवेलेबल आहेत. त्यामुळं लवकरात लवकर हॉस्पिटलला चांगल्या म्हणजे न्यूरोलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि टेक होम मेसेज म्हणजे जसं मी तुम्हाला आधी म्हणलं की स्ट्रोक रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला निग्लेक्ट न करता स्ट्रोक साठीची बेस्ट ट्रीटमेंट जी अवेलेबल आहे ती करणं. कारण स्ट्रोक जो हा आजार आहे ना त्या पेशंट पेक्षा बऱ्यापैकी फॅमिलीला अफेक्ट होऊन जातो. कारण जर अर्निंग मेंबर जर अफेक्ट झाला तर पूर्ण घर कोलॅप्स होतं. आणि ट्रीटमेंट हा आता अवेलेबल आहेत आणि त्या ट्रीटमेंट घेऊन ती पेशंट परत त्यांच्या वर्क रुटीन लाईफला जाऊ शकतात. सो क्वालिटी ऑफ लाईफ आणि डिसॅबिलिटी प्रिव्हेन्शन आणि अल्टिमेटली डेथ प्रिव्हेन्शन ही जी ट्रीटमेंट आहे ती ऍट प्रेझेंट स्ट्रोक मध्ये अवेलेबल आहे. सो मी म्हणेल की स्ट्रोकला तुम्ही नजरअंदाज करू नका. लवकरात लवकर जवळचे जे पण न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर किंवा न्यूरो इंटरव्हेन्शनिस्ट डॉक्टर असतील त्यांना भेटा आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट करून घ्या. खूपच छान. तर सरांनी आपल्याला न्यूरोलॉजिकल आजार कुठले कुठले असतात, त्याला ट्रीटमेंट कुठल्या कुठल्या करायला पाहिजे आणि ऍडव्हान्स ट्रीटमेंट आलेल्या आहेत खूप साऱ्या, सारखा रिसर्च होत राहतो ह्या गोष्टीविषयी आणि सरांनी ते सगळं आपल्याला थोडक्यात सांगितलं, साध्या शब्दात सांगितलं, काय करायला पाहिजे ते सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार.